दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण फार पूर्वी महत्त्वाचे जर काही निरोप द्यायचे असतील किंवा लवकर पोचायचं असेल तर तार करायचो. आणि ते तार काहीतरी विशिष्ट आपण कोड त्या ठिकाणी असायचं आणि कशा प्रकारे ते टाईप करायचे आणि दुसऱ्या व्यक्तीला ज्याला मिळणार आहे त्याला तो मेसेज मिळायचा आणि तो मग तो मेसेज लिहून काढायचा आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर पोचायचा. आपण बघतो काहीतरी विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला तर ते एका विशिष्ट प्रकारे जवळच्या विमानतळाला ते मेसेज करतात किंवा त्यांना त्यांच्याशी बोलतात आणि मग त्यांची मदत मागतात. काही जहाजं किंवा बोटी बघा भर समुद्रामध्ये असतात. अशा वेळेस त्यांना मदतीसाठी ते एक विशिष्ट प्रकारचे संदेश पाठवतात आणि मग ज्यांना तो मिळतो ते त्यांना मदतीला येतात. जुन्या करारामध्ये पण आपण बघतो की अशा अनेक प्रकारे लोकांनी देवाकडे संदेश पोचवले आणि देवाने त्यांना उत्तर दिलं, देवाने त्यांना मदत केलं. प्रार्थना जी आहे हे आमचं एक देवाजवळ मदत मागण्याचं माध्यम आहे. प्रार्थनेद्वारे आम्ही देवाला संदेश पोचवू शकतो. बघा यहोशवा ह्याचा 10वा अध्याय, जोशुआ चॅप्टर 10, ह्या अध्यायामध्ये आपण वाचतो की 5 राजांनी यहोशवाकडे मदत मागितली. परमेश्वराचं सहाय्य घेऊन यहोशवा त्या राजांशी लढला. परमेश्वराने त्यावेळेस सूर्याला थांबवलं जेणेकरून इस्रायल लोकांना जास्तीत जास्त वेळ मिळावा आणि ते शत्रूचा पराभव करतील. आमच्या जीवनामध्ये सुद्धा कधीकधी अशा आव्हानात्मक गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागतं. देवाला निरोप पाठवा प्रार्थनेद्वारे. पूर्वीच्या काळामध्ये परमेश्वर स्वतः येऊन मदत करायचा, परंतु आता ह्या युगामध्ये कदाचित तो आपल्या सहकार्याकडून, आपल्या मित्राकडून किंवा अशा कुठल्या तरी एका व्यक्तीकडून तो आम्हाला मदत करतो. आम्ही ज्यावेळेस देवाजवळ मदत मागतो त्यावेळेस विश्वास ठेवा की तो आम्हाला मदत करणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यहोशवा ह्याचा 10वा अध्याय आणि 8वं वचन, जोशुआ चॅप्टर 10 and verse 8. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांना भिवू नको, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यातला कोणीही तुझ्या पुढे टिकणार नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.